चर्चा आपण थेट बघतोय TV9 मराठीवरती। काल 4 वर्षांच्या एका चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमानं अत्याचार केले होते। त्याला कडक करतं ही जी गोष्ट घडली शोभणारी नाहीये, अतिशय निंदनीय घटना आहे। आणि त्यावर साहेब मी काल माहिती घेतली, त्या माणसावर यापूर्वी पण 2 गुन्हे दाखल आहेत आणि ही व्यक्ती सुटल्यानंतर परत हेच कृत्य करत असन तर हे खऱ्या अर्थानं खूप चुकीचं काम आहे। म्हणून त्याला कमीत कमी वेळामध्ये त्याला फाशी हीच झाली पाहिजे। जनमताचा क्रोध हे मलाही मान्य आहे, मी पण त्या तुमच्या बरोबरच आहे, मी तुमच्या बाजूनेच आहे। परंतु हे होत असतात त्याला शासन होणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। ते कसं करायचं हे करतात तुम्ही आम्ही एकत्र येऊन ठरवलं पाहिजे। त्याच्यावर कडक काम नाही का, त्याला फाशी पर्याय नाही, फाशी हाच त्याला अभिला सांगा ना तिथं बाईक तिथे ठेवायला काय माहिती बाईक अभिकडे बाईक लाऊडस्पीकर कशी ठेवायला सांगा। हे आमदार आलेत, मांडलेकर आहेत। नाही अजून ठेवला क्लोज बघा ना, बघा क्लोज ठेवले। हे साऊंडचाच प्रॉब्लेम आहे, माईक काढून घेतो। हे दृश्य आपण नसरापुरातली बघतोय। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये काल एका चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। 65 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा बंदोबस्त करतो अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। आज तर महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतंय, महिलांचं प्रमाण मोठं आहे। या मोर्चामध्ये जो निषेध मोर्चा आज नसरापुरात काढण्यात आलाय। प्रसिद्धीसाठी चालय का परत झालं काय करायचं, इथं झालं पाहिजे आहे ते भीती निर्माण झाली पहिल्या गोष्टीची। तो दोनदा सुटला, 100% सुटला, त्याला काय कोणी त्याची केस मांडली माहित नाही। ऐका ना, म्हणूनच मी सांगतो त्याला जामीन होऊ नये म्हणून आपण एकत्र येऊन हे बघा, तुम्हाला जर नाही आपल्याला माग आहे ती मुलगी ती कोणाची नाही, ती आपली सर्वांची, तिच्यावरती चुकीची मी आप्पा तुला जाहीर मी गृहमंत्र्यांशी पण बोलणार, बहिणींशी बोललोय, त्याला कमीत कमी वेळात सजा व्हावी।
बरोबर आहे सडक नाही आला इथे इथे हे फक्त मी तिकडे अरे 2 मिनिटं 4 मिनिटं संपत आहे 2 मिनिटं आवाज झालं मला वाटलं काय ना फक्त 2 मिनिटं काढ मी परत